नमस्कार. अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. आता इथे तुम्ही बघू शकता किती टम्म अशी आपली ज्वारीची भाकरी फुगलेली आहे. त्यासाठी सुरुवातीला मी या ठिकाणी 1 वाटी भरून ज्वारीचे पीठ घेतलेले आहे. जेवढे आपण ज्वारीचे पीठ घेतले तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचे आहे आणि ते पाणी चांगलं आपल्याला उकळू द्यायचे आहे. ते उकळल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला त्या पाण्यामध्ये थोडेसे मी मीठ टाकलेले होते. त्यानंतर ते आपल्याला या पिठामध्ये टाकायचे आहे. पण आपल्याला ते थोडेच टाकायचे आहे, जास्त टाकायचं नाही आहे. हे मिश्रण आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचं. जशी आपल्याला आवश्यकता भासेल तसं आपल्याला त्यात पाणी टाकत जायचे आहे. पण शक्यतो आपण जेवढे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तेवढंच आपण त्याच्यामध्ये पाणी टाकलेले आहे. पण तरी पाणी एकदम टाकायचे नाही आपल्याला. आता इथे मी ते 5 मिनटं झाकून ठेवलेले आहे. त्यानंतर आता इथे तुम्ही बघू शकता किती मस्त असा आपला मऊसूत गोळा झालेला आहे. असं हे मिश्रण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, मऊ करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण आता त्याचे उंडे करून घेणार आहोत. मी इथे छोटे छोटेच उंडे त्याचे करत आहे. आता हे आपल्याला जर हाताने थापायचे असेल भाकरी तर आपण हाताने देखील थापू शकतो. पण मी इथे लाटून घेत आहे. इथे आपल्याला थोडेसेच पीठ लावायचे आहे आणि ते पीठ पण आपल्याला झटकून घ्यायचे आहे. म्हणजे भाकरीवरती अशी पांढरं आपल्याला पीठ दिसणार नाही. आता इथे आपण जसं लाटत जाऊ तसं आपल्याला ती भाकरी उसरत जायची आहे. म्हणजे ती खाली चिटकणार नाही. जेवढी पाहिजे तेवढी आपण ती बारीक करून घेऊ शकतो. आणि आपण गरम पाण्यात भिजवल्या कारणाने भाकर अजिबात तुटत नाही. एकदम सहजगत्या ती भाकर आपल्याला जमते. जे पहिल्यांदाच भाकरी करत असतील तरी त्यांना देखील ही भाकरी लगेच जमेल या पद्धतीने जर आपण केली तर. आता या ठिकाणी मी तव्याला तेल लावून घेतलेले आहे आणि त्यानंतर आता मी दुसऱ्या बाजूने ते शेकत आहे. आता दुसरी बाजू जी आहे ती आपल्याला व्यवस्थित शेकून घ्यायची आहे. दुसरी बाजू व्यवस्थित शेकल्यानंतरच ती आपल्याला उलटी करायची आहे भाकरी. आता इथे तुम्ही बघू शकता किती मस्त अशी आपली भाकरी फुगलेली आहे. आता त्याच पद्धतीने आपण दुसरी भाकरी देखील करून घेऊया. ती पण आपण लाटूनच करणार आहोत. ही कणिक मळतानाच आपल्याला जास्त सैलही करायची नाही आणि जास्त घट्ट पण करायची नाही आहे. एकदम झटकीपट अशा ह्या भाकरी तयार होतात. आणि एकदम आपल्याला पाहिजे तेवढ्या आपण बारीकही करू शकतो त्या. आता इथे बघू शकता की मी दुसरी जी बाजू आहे ती चांगली शेकून घेत आहे. ही पण दुसरी भाकरी देखील आपली छान फुगलेली आहे. आता आपण ही तिसरी भाकरी जी आहे ती आता आपण हातानेच अशी थापून घेणार आहोत. हाताने पण एकदम मस्त असे आपल्याला थापता येते.
फक्त हाताने जी थापलेली आहे आपण त्याच्यावरती आपण पाणी लावून घेऊया, कारण थापत असताना आपण ताटलीवरती पीठ टाकलेले होते ना, म्हणून. आणि नॉर्मलच पाणी आपल्याला त्याच्यावरती लावायचे आहे, गरम पाणी लावायचं नाही आहे. आता या ठिकाणी देखील आपण दुसरी बाजू चांगली शेकून घेऊया. आता ही देखील आपली भाकरी छान फुगलेली आहे, एकदम मस्त झालेली आहे. अशा पद्धतीने भाकरी केल्या तर अतिशय मऊसूत होतात आणि सकाळच्या भाकरी संध्याकाळपर्यंत मऊ राहतात. या पद्धतीने जर तुम्ही भाकरी बनवल्या तर भाकरी ह्या अतिशय मऊसूत होतील आणि जे पहिल्यांदाच भाकरी करत असतील त्यांना देखील सहजगत्या ह्या भाकरी जमतील. माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.